सरासरी वेग आपण चुकीच्या पद्धतीने काढतो. बघा ना आता, इथून इथे 6च्या वेगाने गेला, इथून इथे 4च्या वेगाने आला. आपण काय करतो? 6 अधिक 4 10 भागिले 2 5. चुकणार. बघा आता प्रश्न असाच आहे. एक माणूस मुंबईहून पुण्याला, बघा इथे मुंबई आहे, इथे पुणे आहे. मी चला एम लिहितो आणि इथे पी लिहितो. मुंबई पुणे. मुंबईहून पुण्याला तो जातोय, त्याचा स्पीड आहे 4 kmph, 4 किलोमीटर प्रति तास, आणि परत येतोय कोणत्या स्पीडने? 6 kmph, 6 किलोमीटर प्रति तास. सरासरी वेग विचारलाय. सरासरी वेगाचा फॉर्म्युला बघा, 2 गुणिले x गुणिले y भागिले x अधिक y. हे लक्षातच ठेवा तुम्ही. आता 2 गुणिले x किती आहे? x म्हणजे जाण्याचा वेग 4, आणि y म्हणजे काय? y परतण्याचा वेग तो आहे 6, आणि खाली 4 अधिक 6. बघा उत्तर काय येणार? 4 दुने 8, 8 संग 48, 48 भागिले 6 आणि 4 किती येतं? 10. आता तुम्हाला माहिती आहे एकावर एकच शून्य आहे, दशांश चिन्ह जे आहे ते डावीकडे सरकतं. 48चा अर्थ असतो 48.0 भागिले 10. 10 याच्यामध्ये एकावर एक शून्य आहे, हा दशांश चिन्ह एक घर डावीकडे सरकतो. भागाकार म्हणजे डावीकडे, लक्षात ठेवा. म्हणजे उत्तर येणार 4.8 किलोमीटर प्रति तास, जे आहे ऑप्शन क्रमांक 1. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्की लाईक करा.